कुछ साल बाद वो परिवार ही खत्म हो गया। रियल स्टोरी है। हाँ ये पक्का रियल। तो कुलधरा नावाचं जे गाव आहे ते भूताखेतांचं गाव आहे असं समजलं जातं, जिथे आम्ही आलोय बघायला। माहिती नाही काय होणार आहे। पैरानॉर्मल एक्टिविटीज होते हैं ना, तो काला जादू वगैरह ना, तो वो बाल वगैरह से ही होता है। इसकी वजह से वो लोगों के सामने मत करो, बांधो। गुड मॉर्निंग। जैसलमेरमधला हा चौथा आणि शेवटचा दिवस आहे। म्हणजे उद्याच्या दिवशी आम्ही निघणार आहोत सकाळी अर्ली इन द मॉर्निंग। त्यामुळे हा शेवटचा दिवस आहे फिरण्यासाठीचा। आणि ही जी समोर तुम्ही प्रॉपर्टी बघताय ती SKK द फन हॉटेल आहे। खूप सुंदर आहे प्रॉपर्टी। जवळजवळ 100 पेक्षा जास्त रूम्स आहेत। काही महाराजा स्वीट्स आहेत, काही महाराणी स्वीट्स आहेत आणि खूप मोठी आणि अप्रतिम अशी प्रॉपर्टी आहे। स्विमिंग पूल आहे तिथे, स्पा सेक्शन आहे तिथे, जिम आहे, एव्हरीथिंग म्हणजे सगळं इन्क्लुडेड आहे अंडर वन रूफ। ऑल्सो जेवण खूप छान होतं। आम्ही गेले 4 दिवस इकडे जेवतोय, तर मस्त वाटलं जेवण। 2 वेळेला आम्ही ऑथेंटिक राजस्थानी जे काय असतं ते जेवलो आणि बाकी वेळी आपलं नॉर्मल जेवलो। सगळ्याची चव आणि क्वालिटी ऑफ फूड एव्हरीथिंग खूप छान। आणि एक गोष्ट स्पेसिफिकली मला सांगावीशी वाटते ती म्हणजे माणसं खूप छान आहेत यार। खूप कमाल सर्विस, उत्तम स्टाफ। सो वी आर लकी। थँक्यू सो मच SKK द फन हॉटेल। खूप उत्तम हॉस्पिटॅलिटी होती, आम्ही खूप एन्जॉय केलं। आता हा शेवटचा दिवस आहे जसं मी म्हटलं तसं। तर आज हे जे ओनर आहेत शक्ती आणि सवाई म्हणून आहेत, ते जोधपूरचे आहेत मला वाटतं। सो ते आम्हाला नेणार आहेत आज सँड ड्यून्समध्ये, जिथे कॅमेल सफारी आम्ही करू शकतो। तिथे टेंट आहे, तिथे तुम्ही बसून मजा करू शकता, एन्जॉय करू शकता। सो दिस इज अ लास्ट डे। काल थोडा पाऊस पडला, आज पण खरं तर पावसाची शक्यता आहे। आत्ता वातावरण खूप छान आहे, खरं तर खूप सूदिंग आहे। सो आता काही शॉट्स ऑफकोर्स मी तुम्हाला दाखवीन जे आम्ही सँडवरती जाणार आहोत, सँड ड्यून्स जे आहे तिथे। आणि कॅमल सफारी मला तर भीती वाटते खरं तर, बट लेट्स सी। सो स्टे ट्यून फॉर दॅट। सँड ड्यून्सच्या आधी एका फॅक्टरीत आलो आहे आम्ही। जैसलमेरला गोल्डन सिटी का म्हणतात तर इथे जो दगड आहे, इथली जी माती आहे ती पूर्ण येल्लो आहे। आणि जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, जैसलमेर म्हणजे राजस्थानमध्ये पाऊस शक्यतो पडतच नाही, आणि जितकं कडक ऊन पडतं तेवढा तो स्टोन जो आहे, तो दगड जो आहे तो चमकतो, गोल्डन होतो। त्यामुळे याला गोल्डन सिटी म्हणतात, स्वर्णनगरी। तर मग त्याच्या बऱ्याच गोष्टी बनतात। म्हणजे इथली सगळी घरं पण जी आहेत ती त्याच दगडांनी बनलेली आहेत। अरे बापरे, आपण कुठे चाललोय माहितीये का? कुलधरा। पण इथे या गावात कोणी राहत नाही माहिती को। बता दूं जो है वो। हाँ बता दीजिए ना। एक यहाँ के जो राजा के सेनापति थे ना, उनको एक ब्राह्मणों की लड़की पसंद आ गई थी। वो लड़की बहुत ज़्यादा ब्यूटीफुल थी, तो उन्होंने बोला कि मैं इससे शादी करूंगा या फिर ये इसको उठा के किडनैप करके ले जाऊंगा। तो ब्राह्मण क्या है कि वो प्योर वेजिटेरियन होते हैं,
और वो तो सेनापति राजपूत थे, तो वो नॉनवेज वगैरह सब खाते, दारू वगैरह सब पीते थे। तो उन्होंने बोल दिया कि हम अपनी बेटी की शादी तो करेंगे नहीं, गांव खाली कर देंगे। तो पहले क्या यूनिटी होती थी, उन्होंने 84 विलेजेस की मीटिंग बुलाई रात को, और मीटिंग में फैसला लिया कि बेटी तो देंगे नहीं, गाँव खाली कर देंगे। तो एक रात में 84 विलेजेस खाली हो गए। उसमें से कुछ गाँव में कपूरिया वगैरह उनके पास कुछ लोग रहे थे, उनको श्राप दे के गए थे। उनके घर पोता पैदा होता था ना, तो दादा की उसी दिन मृत्यु हो जाती थी, और फिर उस मतलब कुछ साल बाद वो परिवार ही खत्म हो गया। रियल स्टोरी ये थी। बट ये रियल है। हाँ ये रियल, ये पक्का रियल है। चाय पीते हैं, लेकिन इधर किधर? भूतों के हाथ का चाय भाई, भूतों के हाथ का चाय तो नहीं है ना? भूतों के हात का नाही चाय। तुझ्या काय कळतं भूतों के हात का बिका? एन्जॉय करायचं। सो कुलधारा नावाचं जे गाव आहे ते भूताखेतांचं गाव आहे असं समजलं जातं, जिथे आम्ही आलोय बघायला। माहिती नाही काय होणार आहे आता। एनर्जीज है वो एक्चुअली वैसे भी वो बोलते भी है ना, मतलब इन जनरल भी ऐसे बताते, अभी घर में भी बताते हमारी दादी। हाँ, हमारे यहाँ पे भी बोलते हैं। ओपनली बाल किसी के सामने को मत करो, ये नजर लग जाती है, या फिर ऐसे थोड़ा सा वो कुछ होगा। वो एक्चुअली जो पैरानॉर्मल एक्टिविटीज होते हैं ना, तो काला जादू वगैरह ना, तो वो बाल वगैरह से ही होता है। उससे ही होता है ना, इसकी वजह से वो लोगों के सामने मत करो, बांधो। यार मस्त आहे। आम्ही आता या गावात आलोय, जी ढाणी आहे खरं तर, म्हणजे एका फॅमिलीची वेगवेगळी लोक या ढाणीमध्ये राहत असतात। आणि इतकी मजा आली आत्ता। मी ही गाडी चालवली आत्ता, हे बघा ही गाडी, कबीर पण बसला होता माझ्यासोबत। आणि आता जिथे चूल बिल पेटते किंवा नाही का, जिथे आम्ही आत्ता जेवलो जेवण प्रॉपर राजस्थानी इथलं स्पेशल, तर ते आम्ही आता कुठे बनलं ते बघायला चाललोय। अयो बकरी नहीं घाबरत रे, घाबरायचं नहीं, ती बकरी है। मैंने गाय का दूध निकाला है। कबीर कुठे चाललोय आपण? महिंद्रा। बर करेक्ट। हुशाल आहे, हुशाल पण कडकड आहे। पानी, हवा, रेती। यहाँ जी इधर देखिए, घाण झालं ग माझं पिल्लू, घाण झालं। हो शेवटची एक गोष्ट राहिली आहे, शॉपिंग आणि स्वीट शॉपिंग। म्हणजे इथे स्वीट होम आहे, थोडंसं काहीतरी घेण्यासाठी म्हणून इकडे आलोय आम्ही। काय घ्यायचं? घेवर। घेवर फेमस आहे, फेमस ट्रेडिशनल राजस्थानी आहे ना। हां घेवर, घेवर सी काय अजून आहे? येस, त्यांचं ऑथेंटिक स्वीट्स।
टेम्पटिंग आहे ना हे. केसर रबडी कप पण चांगला असेल. स्पेशल केसर पिस्ता रबडी पण छान असेल. येस. रबडी पिस्ता रबडी. Cheers. Happy Friendship Day. Happy Friendship Day. यम है यार. कमाल. आपण एअरपोर्टला पोहोचायचं अजून आपल्याला. घे दुर्वेश. वाव खाली बस.